पंजाबच्या अटारी बॉर्डरपासून 2 किलोमीटर मागे आल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला जुने बंकर्स पाहायला मिळत आहेत। हे बंकर्स नेमके काय आहेत तर 1965 आणि 1971चं जे भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झालेलं होतं त्यावेळेला भारतीय लष्कराने कन्स्ट्रक्ट केलेले म्हणजे बांधलेले हे बंकर्स आहेत, ज्याचा वापर युद्धाच्या वेळेला झालेला होता आणि भारतीय लष्कराने याच बंकरचा वापर करून पाकड्यांवरती गोळीबार केलेला होता। हे बंकर्स आपण पाहतोय पंजाबच्या अटारी बॉर्डरपासून अमृतसरच्या दिशेने निघाल्यानंतर 2 किलोमीटर मागे आल्यानंतर फुटाफुटाच्या अंतरावरती हे बंकर्स बांधलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहेत। सध्या या बंकरची स्थिती नेमकी काय आहे हे पाहिलं तर बंकर्स अजून सुद्धा सुस्थितीत आहेत असं पाहायला मिळतंय। पुढच्या बाजूला आपण पाहतोय की याच बंकर्सच्या परिसरामध्ये आर्मी म्हणजेच भारतीय लष्कराचे जवान अजून सुद्धा रहदारी घालतायत। हा खरं तर योगायोग आहे, पण या बंकरच्या जवळ पोहोचण्यासाठी हा जो रस्ता आपल्याला पाहायला मिळतो आहे तर पंजाब आणि पाकिस्तानची जी हद्द आहे त्या हद्दीमध्ये जवळपास 450 ते 500 किलोमीटर अंतरावरती ठिकठिकाणी म्हणजे अगदी काही फुटाफुटाच्या अंतरावरती हे बंकर्स जे आहेत ते उभारण्यात आलेले आहेत आणि याच बंकरचा वापर करून शत्रूचा प्रतिकार केला जातो। 1965 आणि 71च्या युद्धामध्ये या बंकरचा वापर झालेला होता आणि आत्ताही जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली, जरी कदाचित भविष्यामध्ये युद्ध होतं तर या बंकरचा वापर केला जाईल। खरं तर या बंकरच्या आजूबाजूला मोठमोठी पंजाबमधली गावं आहेत। या गावांमधल्या सगळ्या लोकांना युद्धाच्या वेळेला स्थलांतरित केलं जातं आणि हा सगळा परिसर आर्मी ताब्यात घेते आणि त्यानंतर या बंकरचा वापर करून शत्रूचा प्रतिकार केला जातो असं काही जुना इतिहास इथे लोक आजूबाजूच्या गावातले गावकरी सांगतात। मात्र बंकर्सची दृश्य आतली नेमकी कशी आहेत ते आपण पाहतो आहोत। या बंकर्समध्ये खाली खोलवर खड्डा खोदलेला आहे आणि तिथे उतरण्याची सोय आहे आणि तिथून जे समोरचं दृश्य पाहायला मिळते तिथून जो मोठा होल पाहायला मिळतो आहे तिथून पाकिस्तानची सीमारेषा सुद्धा पाहायला मिळते आहे। याच सीमारेषेवरती बंदूक ताणून भारतीय लष्कर थांबलेले असतात। युद्ध किती वर्ष चालेल किंवा किती महिने चालेल याचा अंदाज नसला तरी मात्र भारतीय लष्कर याची तत्परता दाखवून या बंकरचा पुरेपूर वापर करते आणि हे बंकरची आतली दृश्य आपण पाहतो आहोत। मात्र अटारी बॉर्डरवरती जो काही तणाव सध्या निर्माण झालेला आहे त्या अटारी बॉर्डर पासून काही किलोमीटर अंतरावरती म्हणजे अगदी 2 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि या 2 किलोमीटरच्या अंतराच्या आधी हे बंकर जे आहे ते ठिकठिकाणी उभे असल्याचं पाहायला मिळतं आहे। अगदी या पाठीमागच्या बाजूला आपण पाहतो की शेकडो किलोमीटर परिसरामध्ये हे बंकर्स जे आहेत ते उभारल्याचं पाहायला मिळते। पाठीमागची दृश्य आपण पाहतो की या पुढे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हा रस्ता पाहायला मिळतो आणि इथे हे बंकर्स जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। अगदी 10 ते 15 फुटाच्या अंतरावरती एक बंकर जो आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि 1965 आणि 71च्या युद्धामध्ये या बंकरचा वापर झाला होता। मात्र मधल्या काळामध्ये हे बंकर्स पुन्हा एकदा यांची डागडुजी करण्यात आली आणि सुस्थितीत ठेवण्यात आले। भले बरेचदा आर्मीच्या जवानांकडून नाही मात्र जे गावातले लोक आहेत त्या गावातल्या लोकांकडून सुद्धा विशेष करून या बंकरची काळजी घेतली जाते, त्यांची निगा राखली जाते। मी कॅमेरामन रोहन पवारला विनंती करेन की पुढच्या बाजूला जे बंकर्स आहेत ते सुद्धा आपल्या कॅमेरामध्ये कैद करावेत आणि जिथे हे बंकर इन्स्टॉल केलेले आहेत तिथे हा मोठा बांध आपल्याला पाहायला मिळतो आणि या बांधाच्या मध्ये हे बंकर्स जे आहेत ते बांधलेले आहेत। त्या बंकरची रचना, त्याचं बांधकाम करण्याची पद्धत ही जरी वेगवेगळी असली तरी मात्र बंकरच्या आतमध्ये गेल्यानंतर समोर पाकिस्तानची सीमारेषा सुद्धा पाहायला मिळते। जिथे काही वेळापूर्वी ज्या पाकिस्तानच्या भारताच्या अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानची सीमारेषा पाहायला मिळते त्याच्या अलीकडे 2 किलोमीटर आल्यानंतर हे बंकर्स पाहायला मिळत आहेत आणि अटारी बॉर्डर सुद्धा इथून थेटपणे आणि स्पष्टपणे पाहायला मिळते आहे। कारण बंकरच्या मध्ये असणारा हा पोर्शन आपण पाहतोय आणि या पोर्शन मधून समोर जर कॅमेरामध्ये दृश्य कैद करायची झाली तर भारताची अटारी बॉर्डर सुद्धा थेटपणे पाहायला मिळेल आणि त्यानंतर अगदी डाव्या बाजूला जो अथांग असा शेतीचा परिसर जो आपल्याला पाहायला मिळतो। इथं सगळं गव्हाचं पीक आहे आणि या गव्हाच्या पिकांच्या शेतामधलं सगळं गव्हाचं पीक आता पूर्णपणे काढण्यात आलेलं आहे। मात्र पुढच्या बाजूला जी सगळी हद्द पाहायला मिळते ती पुढे एक 2-3 गावं सोडली तर त्याच्या पलीकडे पाकिस्तानची हद्द सुरू होते आणि जेव्हा युद्धासारखी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा भारताच्या या सगळ्या हद्दीतील शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना स्थलांतरित केलं जाईल आणि पाकिस्तानी युद्धाला म्हणजे पाकिस्तानच्या लष्कराला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर या सगळ्या परिसराचा ताबा घेतला जाईल। मात्र ह्या बंकरची संरचना नेमकी कशी झाली आणि ते कसे बांधण्यात आले हे जर आपण जाणून घ्यायचं झालं तर पंजाबच्या अटारी बॉर्डरच्या परिसरामध्ये असणारे हे बंकर्स पुढे 450 ते 500 किलोमीटर परिसरामध्ये पसरलेले आहेत। ठिकठिकाणी ते बांधलेले गेले आहेत आणि पाकिस्तानच्या आर्मीला तोंड देण्यासाठी किंवा पाकिस्तानी पाकड्यांना उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर हे सगळे बंकर्स हायजॅक करतं, त्यांचा ताबा घेतं आणि तिथून युद्धासारख्या परिस्थितीला तोंड देतं। अशा जुन्या आठवणी इथल्या सगळ्या गावकऱ्यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहेत। पुढच्या बाजूला आपण पाहतो जी दृश्य दिसत आहेत ती अटारी बॉर्डरची दृश्य आहेत आणि तिथून
2 ते 2.5 किलोमीटर अंतराच्या आधी हे सगळे बंकर जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। हा सगळा समोरचा शेतीचा परिसर हा सुद्धा भारताच्या ताब्यामध्ये येतो, भारताच्या हद्दीमध्ये येतो। मात्र जिथे ही संरक्षण भिंत सीमारेषा बनवण्यात आलेल्या आहेत त्याच्या पलीकडे जिथे पाकिस्तानची हद्द सुरू होते त्याच्या अगदी समोरच्या आणि दर्शनी भागामध्ये हे बंकर्स आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतील। इथे सुद्धा काही बंकर्स आहेत, त्या बंकर्सवरती जुन्या पद्धतीनुसार नंबरिंग सुद्धा केलेलं आहे, म्हणजे नंबर टाकण्यात आलेले आहेत आणि आवश्यकतेनुसार या सगळ्या बंकरचा वापर जो आहे तो केला जातो। पुढे अगदी जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हे सगळे बंकर्स जे आहेत ते पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे या बंकर्सची येत्या काळात भविष्यामध्ये जर गरज पडली तर भारताकडून हे बंकर्स वापरात आणले जातील, यांचा वापर केला जाईल आणि तशा पद्धतीच्या काही जवानांकडून ही माहिती जी आहे ती सुद्धा दिली जाते। मात्र हजारोंच्या संख्येने असणारे शेकडो किलोमीटर परिसरात पसरलेले हे बंकर्स आजही सुस्थितीत आहेत, त्यांचे डागडुजी करण्यात आलेले आहे आणि जर आवश्यकता पडली तर भारतीय लष्कराकडून या बंकरचा वापर केला जाईल। फक्त पंजाब आणि पाकिस्तानच्या हद्दीमध्येच नाही तर जिथे जिथे भारत पाकिस्तानच्या मधली हद्द आहे त्या सगळ्याच हद्दीमध्ये, म्हणजे अगदी जम्मू काश्मीर असेल किंवा इतर भागातल्या ज्या ज्या हद्दी आहेत त्या सगळ्या हद्दीमध्ये अशा पद्धतीनं बंकर्स हे 1965च्या युद्धाच्या आधी बांधण्यात आलेले होते आणि तेव्हापासून हे सगळे बंकर जे आहेत ते आजही सुस्थितीत असल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, अमृतसर, पंजाब।